श्री घाटाई देवी प्रसन्न। श्री घाटाई देवी यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत। शुभेच्छुक घाटाई ज्वेलर्स, 163 सदाशिव पेठ, सातारा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय विश्रामगृहात भेटायला आलेल्या अभ्यंगतांना पिण्याचं पाणी न मिळाल्याने अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सर्किट हाऊसला येताना मी पीएकडे 50,000 रुपये देत असतो, त्यामुळे आम्ही काही फुकट चहा पाणी मागत नाही। अभ्यंगतांना पाणी न देणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर मी कारवाई करेन, असा सज्जड इशारा नामदार अजित पवार यांनी देत आपला संताप व्यक्त केला आहे। अजित पवार यांना भेटण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात गर्दी केली होती। सुमारे 4 तास अजित पवार या ठिकाणी थांबले होते। या दरम्यान अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या अभ्यंगतांना येथील यंत्रणेकडून पिण्याचं पाणी उपलब्ध झाले नाही, याबाबत अभ्यंगतांमध्ये कुजबूज सुरू होती। या दरम्यान अजित पवार अभ्यंगतांना भेटण्यासाठी बाहेर आले असता काही अभ्यंगतांनी पाणी मिळाले नसल्याबाबत तक्रार केली। यावेळी अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून या ठिकाणची यंत्रणा आजच्या आज बदला, अन्यथा मला तुम्हाला बदलावं लागेल असा इशारा दिला। येथील यंत्रणेचा मलाही वाईट अनुभव येत आहे, मीही काही गोष्टी बघत आहे। वास्तविक या ठिकाणी येणाऱ्यांना पिण्याचं पाणी दिलं म्हणून काय बिघडलं? आम्ही चहा आणि पाणी काय फुकट मागत नाही। सर्किट हाऊसला येताना मी पीएकडे 50,000 रुपये देत असतो, अशा शब्दात अजित पवार यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे। श्री घाटाई देवी प्रसन्न। श्री घाटाई देवी यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत। शुभेच्छुक घाटाई ज्वेलर्स, 163 सदाशिव पेठ, सातारा।